Hello people, Namaskar Mandali. Welcome to English Marathi Talk Fest. Today we are going to practice simple present tense. हो, साधा वर्तमान काळ. Can you see here राणे family? या फॅमिली विषयी आपण सेंटेन्सेस बनवणार आहोत. मी सेंटेन्सेस म्हणणार आहे. आय एम गोइंग टू स्पीक अँड यू आर गोइंग टू लिसन टू मी. देर आर गोइंग टू बी मेनी सेंटेन्सेस. भरपूर सेंटेन्सेस असणार आहेत. इट्स काइंड ऑफ स्टोरी टेलिंग आपण करणार आहोत. यू आर गोइंग टू प्रॅक्टिस विथ मी. यू आर गोइंग टू प्रॅक्टिस लिसनिंग अँड स्पीकिंग. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, लिसनिंग अँड स्पीकिंग दे आर व्हेरी इम्पॉर्टंट टूल्स इन लर्निंग इंग्लिश लँग्वेज. याच्यामुळे बेनिफिट काय होणार आहे माहिती का तुम्हाला? एकतर आपण रिअल इंग्लिश प्रॅक्टिस करू आणि ग्रामर शिकत आहोत, आपण ग्रामरची प्रॅक्टिस करत आहोत. बट दॅट इज नॉट गोइंग टू बी मोनोटोनस. ओके, ते बोरिंग नसणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे आणि यू विल फील मोर कॉन्फिडेंट. यू फील मोर कॉन्फिडेंट बिकॉज you are able to speak. You are speaking. Okay, you are not learning only. You are speaking with me naturally and fluently. So, without delay, let's begin. So, in this picture, you can see Mr. Rane and Mrs. Rane. They have two children, Rahul and Nisha. So, आपण एक व्यक्तीला घेऊन मराठी टू इंग्लिश सेंटेन्सेस प्रॅक्टिस करणार आहोत. सो इथे राहुल आहे. राहुल स्वतःविषयी सुरुवातीला बोलतोय. ही इज टॉकिंग अबाउट हिमसेल्फ फर्स्ट. And then he will talk about his family so that we can practice all subject. He, she, I, we असे आपण सगळे सब्जेक्ट प्रॅक्टिस करू शकू. मी राहुल आहे. आय एम राहुल. तो म्हणतोय. ओके, इथे तो बोलत आहे. मी राहुल आहे. आय एम राहुल. मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. मी 8 वर्षांचा आहे. आय एम 8 years old. आय एम 8 years old. मी महत्वाकांक्षी आहे. आय एम ॲम्बिशियस. आय एम ॲम्बिशियस. मी दररोज शाळेला जातो. आय गो टू स्कूल एव्हरी डे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो. आय गो टू बेड अर्ली अँड आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. आता हे सेंटेन्स बघा, ही सिम्पल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स आहे. आय एम गो टू बेड म्हणायचं नाही किंवा आय एम वेक अप अर्ली म्हणायचं नाही. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण सब्जेक्ट घेतो. इथे सब्जेक्ट आय आहे. नंतर आपण वर्ब 1 घेतो आणि त्याच्यानंतर आपण घेतो कर्म. सो सब्जेक्ट, वर्ब 1, ऑब्जेक्ट. तुला आय एम अ स्टुडंट, आय एम 8 years old, आय एम ॲम्बिशियस या प्रकारचे सेंटेन्सेस आहेत. कारण की राहुल हे नाव आहे, स्टुडंट हे नाव आहे, 8 years old, 8 years हे विशेषण आहे. सो जेव्हा वाक्यामध्ये विशेषण आणि नाऊन आहे तेव्हा आपण आय एम हार्ड वर्किंग, आय एम ॲम्बिशियस, आय एम स्टुडंट, आय एम एन इंजिनियर, आय एम डॉक्टर असं म्हणतो. पण आय एम गो टू स्कूल नाही. आय गो टू स्कूल, आय गो टू बेड, आय वेक अप असे आपण म्हणतो. राईट. पुढचं वाक्य बघूया. मला खूप मित्र आहेत. आय हॅव मेनी फ्रेंड्स. आय हॅव मेनी फ्रेंड्स. हॅव म्हणजे असणे असा अर्थ होतो आणि सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य आहे आय हॅव मेनी फ्रेंड्स. आय एम हॅव्हिंग फ्रेंड्स नाही. हॅव्हिंग म्हणायचं नाही. मी दर रविवारी क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड्स एव्हरी संडे. इथे मी माझ्या मित्रांसोबत असं लिहिलेलं नाहीये, बट द सेंटेन्स असं होईल आय प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड्स एव्हरी संडे. सो एव्हरी संडे हे काय आहे? एक त्याची एक हॅबिट आहे. ओके, सो त्याचं डेली रुटीन सांगतोय. मी असं आहे आणि मी हे करतो, मी असं करतो, ते करतो. अशी सेंटेन्सेस जेव्हा असतात तेव्हा ती सिम्पल प्रेझेंट टेन्सची असतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आता हे आहेत मिस्टर राणे, राहुलचे बाबा. तर तो त्यांच्या बाबाविषयी कसं बोलतोय, ते काय करतात, कधी कुठे काम करतात, ते कसे आहेत वगैरे. सो या सगळ्या गोष्टी थोडक्यात इन जनरल ते कसे आहेत, ते काय करतात हे तो सांगतोय. त्याच्यामुळे हे सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच असेल. सो तो म्हणतोय की हे माझे बाबा. दिस इज माय फादर किंवा ही इज माय फादर असे म्हणू शकता. ते इंजिनियर आहेत. ही इज ॲन इंजिनियर. ही इज ॲन इंजिनियर. आता ते म्हणजे मराठीमध्ये जरी अहोजाव असलं तरी इंग्लिशमध्ये मात्र आपण ते म्हणजे एकच व्यक्ती आहे. सो ही घेऊया आपण. इंग्लिशमध्ये काय कारण की काही लोक दे आर इंजिनियर असं वगैरे म्हणतात. सो इट इज नॉट लाईक दॅट. एकच माणूस आहे तो. त्याच्यामुळे ही इज ॲन इंजिनियर. ही इज व्हेरी हार्ड वर्किंग. ते खूप मेहनती आहेत. ही इज व्हेरी हार्ड वर्किंग. ते प्रायव्हेट कंपनीत काम करतात. ही वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी. ही वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी. सकाळी 9 वाजता ऑफिसला जातात. ते सकाळी 9 वाजता ऑफिसला जातात. ही गोज टू द ऑफिस ॲट 9 o'clock. ही गोज टू द ऑफिस ॲट 9 o'clock इन द मॉर्निंग. आणि संध्याकाळी 7 वाजता घरी येतात. ही कम्स बॅक ॲट 7 o'clock इन द इव्हनिंग. ही कम्स बॅक होम he comes back home at 7 o'clock in the evening. मी तर होम लिहायचं राहिली आहे. ओके, he comes back home at 7 o'clock in the evening किंवा he comes back at 7 o'clock in the evening असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सो बघा आता ही याच्यामध्ये बघा ही इज
हार्ड वर्किंग, ही इज माय फादर. आणि इकडे दुसरी सेंटेन्सेस काय आहेत, ही गोज टू ऑफिस, ही कम्स बॅक होम, ही वेक्स अप. सो आपण ही सोबत काय करतोय, एस लावत आहोत. ही शी सोबत आपण वाक्यामध्ये ही शी जेव्हा करता असतो तेव्हा आपण क्रियापदाला एस लावतो, जी गो, कम, वेक अप, स्लीप, रिसीव, सेंड ही जी काही क्रियापदं आहेत, ॲक्शन वर्ब आहेत, त्याला आपण एस लावतो. सो ही गोज टू द ऑफिस असं सेंटेन्स होईल. आता ही आहे राहुलची आई. बघूया तो त्याच्या आईविषयी काय सांगतोय. तो म्हणतोय की ही माझी आई आहे. दिस इज माय मदर. दिस इज माय मदर. ती गृहिणी आहे. शी इज अ होम मेकर किंवा शी इज अ हाऊस वाईफ सुद्धा चालेल. बट होम मेकर लुक्स better because she makes the home, right? She takes care of the home. So she is a homemaker. बघा, he is a student, he is an engineer, she is a homemaker. तर सगळीकडे आपण आर्टिकल वापरत आहोत, a किंवा an. engineer, engineer हा साऊंड असल्यामुळे तिकडे आपण an वापरतोय. सो here she is a homemaker. ती 40 वर्षांची आहे. शी इज 40 years old. 40 year नाही, 40 years old. शी इज 40 years old. I hope you are practicing with me sounds, pronunciation, intonation, and I hope you are enjoying the video with me. You are practicing listening and speaking. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, प्रॅक्टिस होत असेल, तुम्ही छान फ्लुएंटली बोलत आहात माझ्यासोबत, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ती आध्यात्मिक आहे. शी इज स्पिरिच्युअल. शी इज स्पिरिच्युअल. ती दिवसभर काम करते. शी वर्क्स ऑल डे. शी असल्यामुळे आपण वर्कला एस लावणार आहोत, क्रियापदाला एस लावणार आहोत. शी वर्क्स ऑल डे. सब्जेक्ट, वर्ब आणि मग तर ऑब्जेक्ट. ती घर स्वच्छ ठेवते. शी ठेवण्याला काय शब्द आहे, कीप. इथे वर्ब असल्यामुळे आपण एस लावतोय. शी सोबत वर्बला एस लावतोय. शी कीप्स द हाऊस क्लीन. शी कीप्स द हाऊस क्लीन. मोकळ्या वेळेत ती पुस्तकं वाचते. कोण, ती. शी काय करते, पुस्तकं वाचते. रीड्स. शी रीड्स बुक्स इन दी आफ्टरनून. टाइम सगळ्यात शेवटी ठेवायचा. शी रीड्स द बुक्स, सॉरी द राहिलं. शी रीड्स द बुक्स इन दी आफ्टरनून. आता इकडे बघा, ही आहे निशा, राहुलची बहीण. तो त्याच्या बहिणीविषयी सांगतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिली मेंबर्स विषयी या पद्धतीने सांगू शकता. तुमचे फॅमिली मेंबर्स इंट्रोड्यूस करू शकता. ही माझी बहीण आहे. दिस इज माय सिस्टर. ती 8 वर्षाची आहे. शी इज 8 years old. ती सुंदर आहे. शी इज ब्युटिफुल. तिला चॉकलेट्स आवडतात. शी लाईक्स चॉकलेट्स. शी लाईक्स चॉकलेट्स. शी असल्यामुळे परत एस. आम्ही एकत्र खेळतो. आम्ही म्हणजे वी प्ले टुगेदर. दे सोबत आपण वर्बला एस लावत नाही. वी प्ले टुगेदर. वी वॉच मूवीज टुगेदर. आम्ही छान मित्र आहोत. वी आर गुड फ्रेंड्स. आम्ही भावंड आहोत. आम्ही बहीण भाऊ आहोत. वी आर सिबलिंग्स. तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही फ्रेंड्स आहात का? नो, वी आर नॉट फ्रेंड्स. वी आर सिबलिंग्स. आम्ही भावंड आहोत. So like this you can practice simple present tense. It's very simple people to understand and to practice also. Only thing is की verbला कुठे s लावायचं आणि नाही लावायचं हे थोडंसं आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. Otherwise everything is very simple and easy. So you can speak fluently and confidently. याचं नकारार्थी आणि क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचं हे आपण पुढच्या कुठल्या तरी स्टोरी किंवा कॉन्व्हर्सेशन थ्रू बघूया. आय होप तुम्हाला या व्हिडिओ ऑडिओ असलेल्या या स्टोरीची मदत होईल. अँड यू प्रॅक्टिस विथ मी ऑर तुम्हाला जर अजून प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्ही परत हा व्हिडिओ वारंवार पाहू शकता आणि जोपर्यंत फ्लुएंटली आणि नॅचरली येत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही फोनचा कॅमेरा ओपन करून कॅमेरासमोर प्रॅक्टिस करू शकता. बट प्रॅक्टिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पीपल. विदाउट स्पीकिंग इट्स नॉट गोइंग टू हॅपन. ओनली यू आर रायटिंग सेंटेन्सेस समवेअर अँड यू आर जस्ट फ्रेमिंग द सेंटेन्स दॅट विल नॉट हेल्प यू anywhere. So you must speak. तुम्हाला बोलावंच लागेल. जसं की मी नेहमी म्हणत असेल, इंग्लिश बोलायचं असेल तर बोलावंच लागेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. तुम्हाला जर मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. बिकॉज वेन यू लाईक द व्हिडिओ आय गेट टू नो दॅट की दिस कॉन्टेंट इज हेल्पिंग यू अँड आय गेट मोटिवेशन टू मेक सिमिलर काइंड ऑफ कॉन्टेंट्स or maybe different kind of content which helps you. So that is the reason I ask you people to like the video. आणि येस कॉमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कुठल्या प्रकारचे व्हिडिओज, ऑडिओ व्हिडिओ, स्टोरी तुम्हाला डिस्कस करायला आवडतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. टेक केअर.